everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपला अल्कोहोल फिनॉल इथरचा हा लास्ट पार्ट असेल. यामध्ये आपण शिकणार आहे अराईल अल्काईल इथर्स म्हणजे एरोमॅटिक इथर्स. एरोमॅटिक म्हणजे डेफिनेटली एक बेन्झीनची रिंग असणार आहे. सो ऑक्सिजनच्या एका बाजूला एक बेन्झीन रिंग आणि दुसऱ्या बाजूला जर एखादा अल्काईल ग्रुप असेल, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, तर हा पूर्ण कंपाऊंड झाला अराईल अल्काईल इथर. याच्यावरती आपण HI टाकलाय ॲट 398 केल्विन. टेम्परेचर तुम्हाला तसं काही बघायची गरज नाही. व्हॉट यू नो, मी तुम्हाला सांगितलं की एरोमॅटिक इथर मध्ये जो कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आहे तो डेफिनेटली हाच असेल. कारण ऑक्सिजन नेहमी फिनाइलला कनेक्ट येईल, नेहमी या एरोमॅटिक रिंगला जॉईंट येईल ड्यू टू रेझोनन्स. त्यामुळे तुम्ही H+ and I- असं जेव्हा डिसोसिएशन कराल तेव्हा CH3+ ला I- जॉईन होऊन तुम्हाला CH3I मिथाइल आयोडाइड एक प्रोडक्ट भेटेल. एरोमॅटिक रिंगला O- आहे which is more stable due to resonance. मग एरोमॅटिक रिंग O-, त्या O- ला लागेल H+ आणि प्रोडक्ट असणार आहे फिनॉल आणि मिथाइल आयोडाइड. फिनाइल अँड मिथाइल आयोडाइड. येस, ही रिॲक्शन आपण लास्ट लेक्चर मध्येच केली आहे, पण मी इथे मुद्दामून लिहिली कारण मला याचं नाव सांगायचं आहे. जेव्हा ऑक्सिजनच्या एका बाजूला तुमची बेन्झीन रिंग आणि एका बाजूला मिथाइल ग्रुप असेल तर दॅट इज नोन ॲज ॲनिसोल. काय नाव आहे या रिंगचं किंवा या स्ट्रक्चरचं? ॲनिसोल. आज आपण बघायचंय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. तुम्हाला माहिती आहे बेन्झीन रिंग वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप जास्त आहे. जसं की चेक इट हिअर. बेन्झीनची रिंग 1 2 3 पाय बॉन्ड्स. 3 पाय बॉन्ड्स म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन्स. 3 बॉन्ड आहेत, प्रत्येक बॉन्ड मध्ये 2-2 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 6 पाय इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. आणि वर आणि तुम्ही कोण लावला आता याला? OCH3. ऑक्सिजन वरती काय असतात? 2 लोन पेर. त्यामुळे लोन पेर जेव्हा खाली इलेक्ट्रॉन देतील ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी अजून वाढेल. इलेक्ट्रॉन डेन्सिटी अजून वाढेल, इन्क्रीज होईल. त्यामुळे अशा सगळ्या स्पीसीज ज्या इलेक्ट्रोफाइल्स आपण म्हणतो म्हणजेच काय E+, अशा सगळ्या स्पीसीज ज्यांना इलेक्ट्रॉन्स आवडतात ते बेन्झीन रिंगवर अटॅक करू शकतात. फक्त आता बघूया की नेमकं कोणत्या पोझिशनवर ते अटॅक करणार आहेत. सो जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स खाली जंप करतील काय होईल? ही बॉन्ड नो चेंज, ही बॉन्ड नो चेंज. वरती होतो OCH3. जस्ट एकदा बघा, जेव्हा ही लोन पेर आहे तशी आहे, या लोन पेरनी केला खाली बॉन्ड. बॉन्डच्या शेजारी बॉन्ड शक्य नाही, त्यामुळे हा बॉन्ड इथे इलेक्ट्रॉन्स देईल अँड यू विल फाइंड निगेटिव्ह चार्ज ॲट ऑर्थो पोझिशन. त्याच्यानंतर पुढे काय होईल? ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथे बॉन्ड बनवेल आणि हा बॉन्ड इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी देईल. सो वरचं जे स्ट्रक्चर आहे आता ते सेमच राहणार आहे. डबल बॉन्ड OCH3. ऑक्सिजनने 3 बॉन्ड बनवले की त्याच्यावरती येणारे एक पॉझिटिव्ह चार्ज, एकच लोन पेर. त्यानंतर इथे बॉन्ड बनला, हा बॉन्ड तुटून इथे इलेक्ट्रॉन्स, हा आहे तसा. हे स्ट्रक्चर झालं की ज्यामध्ये पॅरावरती निगेटिव्ह चार्ज आहे. पुढे परत रेझोनन्स होईल. आताच्या रेझोनन्स मध्ये काय होणार आहे? हा निगेटिव्ह चार्ज इथे बॉन्ड बनवेल आणि हा बॉन्ड इथे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन डेन्सिटी देईल. हेन्स बेन्झीनची रिंग, या बॉन्ड मध्ये नो चेंज, वरती पण आहे तसं स्ट्रक्चर, एक लोन पेर, एक पॉझिटिव्ह चार्ज. इथे नवीन बॉन्ड बनला आणि इथे आली इलेक्ट्रॉन डेन्सिटी. अगेन दिस इज युअर ऑर्थो पोझिशन. या पोझिशनला पण ऑर्थो म्हणतो.
आता मात्र ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी जेव्हा इथे बॉन्ड बनवायला जाईल, ही बॉन्ड तुटून परत तुमची लोन पेर रिटर्न दिली जाणार अँड स्ट्रक्चर काय होईल, बेन्झीनची रिंग, हा बॉन्ड आहे तसा, हा बॉन्ड आहे तसा, इथे बॉन्ड बनेल, इथे सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड तुटला, ऑक्सिजन CH3 आणि याच्याकडे आल्या आपल्या दोन लोन पेअर्स. आता तुमचं स्ट्रक्चर 1, स्ट्रक्चर 2, स्ट्रक्चर 3, स्ट्रक्चर 4 अँड स्ट्रक्चर 5 ला म्हणतात रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ एनिसोल. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतंय ऑर्थो, पॅरा, ऑर्थो, म्हणजे ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. बघा तुम्हाला ऑर्थो पोझिशनला, पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज दिसतोय. निगेटिव्ह चार्ज मीन्स इलेक्ट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स आले म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आली ऑर्थो पॅरा पोझिशनला. मेटा पोझिशन बघा, ही मेटा पोझिशन आहे. कधीच कोणत्याच स्ट्रक्चर मध्ये मेटा पोझिशन वरती चार्ज नाहीये. मेटा पोझिशन वरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉन तिथे दिसणार नाही किंवा निगेटिव्ह चार्ज तिथे दिसणार नाही, म्हणून आपण म्हणतो मेटाला इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे, इट इज लेस. आता सांगा, जेव्हा माझा इलेक्ट्रोफाइल आत येणार आहे, इलेक्ट्रोफाइलला काय आवडतं, इलेक्ट्रॉन्स. मग कुठे आहेत इलेक्ट्रॉन्स, ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला. त्यामुळे E+ अटॅक करताना ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला अटॅक करतो. त्यामुळे आपण म्हणणार की एनिसोल मधला OCH3 ग्रुप जो आहे त्याच्यावर लोन पेर आहे अँड लोन पेर असल्यामुळे दिस इज ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. जसं आपण फिनॉलला ऍक्टिव्हेटिंग म्हटलेलं तसं OCH3 इज ऑल्सो ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. आता तुम्ही आधी याचा एक स्क्रीनशॉट करा, त्यानंतर आपण हॅलोजिनेशन बघूया. आता आपण बघायचंय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. फर्स्ट हॅलोजिनेशन आणि मग नायट्रेशन. आता नायट्रेशन मध्ये आपल्याला माहिती पाहिजे आपला इलेक्ट्रोफाइल NO2+ आहे. तसंच हॅलोजिनेशन मध्ये ब्रोमिनेशन करत असेल तर Br+ आहे. सो इलेक्ट्रोफाइल्स वरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीसीज आहेत. मग Br+ किंवा NO2+ आपल्या रिंग मध्ये येणार आहे, तर रिंग मधून बाहेर कोण जाणार, H+. बेन्झीन रिंग मधला H+ बाहेर जाणार आणि त्या ठिकाणी Br+ येणार आहे. सो चला, रिएक्टंट कोण आहे, एनिसोल, OCH3. आणि तुम्हाला आता माहिती झालंय जर तुमचा E+ हॅलोजिनेशन मध्ये आपण ब्रोमिनेशन करायचंय, याचा अर्थ आतमध्ये कोण येणार आहे, Br+. कुठे येणार आहे, ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला. मग या ऑर्थो पोझिशनला जो H आहे, H+, तो बाहेर जाईल आणि त्या ठिकाणी आपला Br+ येईल. बट Br+ इज अनस्टेबल स्पीसीज, त्यामुळे काय Br+ तुम्हाला लॅबोरेटरी मध्ये असं अवेलेबल नसतो. आपल्याकडे काय आहे, वी हॅव Br2, बट याला आपल्याला ट्रीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड म्हणजे CH3COOH ऍज अ कॅटलिस्ट. मग यामध्ये आपल्याला Br+ भेटेल. हा Br+ आपल्या H+ ला रिप्लेस करेल. सो कोणत्या पोझिशन्स वरून तो रिप्लेस करणार आहे, एक तर ऑर्थो. सो चला ऑर्थोचा H काढा, त्याच्या ठिकाणी Br आणा, किंवा पॅरा. सो आता ऑर्थोला काही नाही करायचं, OCH3 आहे तसा. ऑर्थोचं सबस्टिट्यूशन नाही, पण आता कशाचं, पॅराचं. एका प्रोडक्ट मध्ये ऑर्थो प्रोडक्ट अँड एकामध्ये पॅरा प्रोडक्ट. अँड ऑलवेज पॅरा इज मोर स्टेबल इन दिस केस. वाय, ऑक्सिजन वरती 2 लोन पेर आहेत, ब्रोमीन वरती 3 लोन पेर असतात आणि लोन पेर मध्ये जर रिपल्शन आपल्याला कमी करायचं असेल तर ते लांब असणारेच बरे. सो कीप देम अवे फ्रॉम इच अदर, हेन्स दिस इज मेजर प्रोडक्ट. इथे काय होईल, हिंड्रन्स होईल, रिपल्शन होईल, त्यामुळे दिस इज मायनर प्रोडक्ट.
ऑर्थो ॲनिसोल किंवा ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल, ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल, पॅरा ब्रोमो ॲनिसोल तुम्ही लिहू शकताय. लक्षात आलं? ओके. आता एकदा वाचा. ॲनिसोल अंडरगो ब्रोमिनेशन with Br2 in acetic acid even in absence of FeBr3. आपण यामागे जेव्हा हॅलोजिनेशन केलं तेव्हा आपण FeBr3 वापरलेला, पण यावेळी FeBr3 नाही वापरला, CH3COOH म्हणजेच ॲसिटिक ऍसिड वापरला, तरीही रिॲक्शन झाली बिकॉज OCH3 इज ऍक्टिव्हेटिंग. खूप सारी इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑलरेडी या O ग्रुपने दिली आहे. या OCH3 ऍक्टिव्हेटिंग ग्रुपने तुमच्या रिंगवरती खूप इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिली आहे, त्यामुळे Br+ ऍसिटिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा इझिली अटॅक करून आपले ऑर्थो अँड पॅरा प्रोडक्ट बनवू शकतो. दिस इज ड्यू टू ऍक्टिव्हेशन ऑफ बेन्झीन रिंग बाय मिथॉक्सी ग्रुप. OCH3 म्हणजे मिथॉक्सी ग्रुप. आता नायट्रेशन बघा. H+ बाहेर जाऊन आता कोण येणार आहे? NO2+. पण त्यासाठी रिएजंट वापरावा लागतो नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजेच कोण? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 प्लस कॉन्सन्ट्रेटेड HNO3. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड HNO3. बघा जरा एकदा. HNO करेक्ट आहे. HNO3 प्लस H2SO4. H2SO4 यामध्ये स्ट्रॉंग कोण आहे? स्ट्रॉंग ऍसिड H2SO4. सो ऑटोमॅटिकली जर तो स्ट्रॉंग असेल तर हा वीक म्हणजेच त्याच्या समोर हा बेस म्हणून काम करेल. इफ दिस इज स्ट्रॉंग ऍसिड, हा जरी असेल तरी कंपॅरेटिव्ह तो बेस झाला, आणि हा जर ऍसिड असेल तर ऍसिड काय करेल? ऍसिड बेस सोबत रिॲक्ट करणार आहे. ऍसिड विल डोनेट H+. सो कोणाला देणार? या ऑक्सिजनला. ऑक्सिजनकडे 2 लोन पेर आहेत. ही लोन पेर जाणार ऍसिड मधल्या H+ ला घेणार, आणि तुम्हाला दिसायला लागेल की इथे जेव्हा ऑक्सिजनवर अजून एक हायड्रोजन येईल तेव्हा ऑक्सिजनने तुमच्या 3 बॉन्ड बनवले. ऑक्सिजनने किती बॉन्ड बनवले? 1 2 3, म्हणजे लोन पेर 1 आणि 1 पॉझिटिव्ह चार्ज. आणि अशा केसेस मध्ये आपण काय केलं? प्रत्येक वेळी शेजारच्या बॉन्ड मधून इलेक्ट्रॉन्स देऊन ऍज अ वॉटर मॉलिक्यूल हा मॉलिक्यूल एलिमिनेट होतो, H2O. सो ऍज वॉटर मॉलिक्यूल तो एलिमिनेट झाला, पण इकडे काय उरलं आपल्याला? N डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, आणि इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज. अँड दिस इज नथिंग बट NO2 आणि त्याच्यावरती आहे एक पॉझिटिव्ह चार्ज विच इज माय इलेक्ट्रोफाइल. असा इलेक्ट्रोफाइल तयार होतो जेव्हा तुम्ही हे 2 ऍसिड्स एकत्र करता. मग आता तर रिॲक्शन सिंपल आहे, पण आधी याचा स्क्रीनशॉट करा. एकदा इलेक्ट्रोफाइल जनरेट झाला की बेन्झीन रिंग मधून H+ काढायचा, ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला NO2+ आणून लावायचा. पण आधी याचा स्क्रीनशॉट करा. मग रिॲक्टंट आपला ॲनिसोल आहे तसा घ्या. ॲनिसोल मध्ये खरं तर NO2+ यायलाय, बट दॅट इज इनडायरेक्ट. तुम्ही टाकलाय काय त्याच्यामध्ये? कॉन्सन्ट्रेटेड HNO3, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, आणि यातून जनरेट होणार आहे तुमचा NO2+. सो दिस इज एक्स्ट्रा नॉलेज की कसा NO2+ येतो, आणि त्यामुळे तुमच्या ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला OCH3, याच्या ऑर्थो पोझिशनला तुम्हाला NO2 दिसेल, प्लस दुसरे मॉलिक्युल्स असे असणार की ज्यांच्या पॅरा पोझिशनला तुम्हाला NO2 दिसेल. सो दिस इज ऑर्थो नायट्रो ॲनिसोल, दिस इज पॅरा नायट्रो ॲनिसोल. एका लाईनने नाव लिहायचं, पॅरा नायट्रो ॲनिसोल.
आता यामध्ये कोण मेजर आहे असं विचारलं तर काय सांगायचं? यामध्ये सुद्धा आपला पॅरा प्रोडक्ट मेजर आहे, ऑर्थो मायनर आहे. सो दिस इज मेजर, दिस इज मायनर. दॅट्स इट. याचा एकदा स्क्रीनशॉट करा. रिएक्शन सिंपल आहे, फक्त ऑर्थो एंड पॅराला अटॅक करायचा NO2 चा. लास्ट दोन आणि व्हेरी फेमस इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आर फ्रेडल-क्राफ्ट रिएक्शन. एक असते फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन आणि दुसरी आहे असायलेशन. आता अल्कायलेशन मध्ये आपण वापरणार आहे अल्काइल हॅलाइड आणि मोस्टली अल्काइल क्लोराइड. मग अल्काइल क्लोराइड माहिती आहे तुम्हाला, मिथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड, हे झाले अल्काइल क्लोराइड. यात आपण वापरणार आहे असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड म्हणजे CH3C डबल बॉन्ड OCl. जेव्हा कार्बोनिल ग्रुपला Cl लागतो तेव्हा असाइल क्लोराइड, जेव्हा नॉर्मल कार्बनला Cl लागतो तेव्हा अल्काइल क्लोराइड. रिएक्टंट मध्ये काही चेंज नाही. रिएक्टंट अजूनही आपला एनिसोल आहे. एनिसोलच्या रिएक्शन्स आहेत या. एनिसोल वरती जेव्हा आपण CH3Cl मिथाइल क्लोराइड वापरलाय इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. AlCl3 is also known as Lewis acid. आयनिक इक्विलिब्रियम मध्ये आपण बघणार आहे. AlCl3 हा एक लेविस ऍसिड आहे आणि बघा काय होतं, CH3Cl प्लस तुम्ही AlCl3 टाकलाय. Cl आणि इकडे एक Cl. या AlCl3 कडे एक वॅकंट डी ऑर्बिटल आहे. व्हॉट इज दिस? वॅकंट म्हणजे रिकामं डी ऑर्बिटल. यामुळे काय झालं, तुमच्या ज्या क्लोरीन कडे 3 लोन पेअर असणार आहे त्यातली लोन पेअर तुमच्या या वॅकंट डी ऑर्बिटल मध्ये जाऊ शकते. आता लोन पेअरच फक्त जाणार आहे का? नाही, अख्खा Cl जाणार. त्यामुळे इथे बनताना AlCl4 आणि त्यावरती असतात एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स. Al 1 2 3 4 Cl4 and excess of electrons. So AlCl4 मायनस तयार होतो आणि इकडे हा काय बनणार, मग ते जर मायनस असेल तर CH3 वर पॉझिटिव्ह, कारण हे इलेक्ट्रॉन्स गेले. मग CH3 प्लस माझा इथे झाला इलेक्ट्रोफाइल. इथे CH3 प्लस झाला माझा इलेक्ट्रोफाइल. मग तुम्ही एनिसोल काढा. एनिसोलच्या ऑर्थो पोझिशनला लावा CH3 and एनिसोलच्या पॅरा पोझिशनला लावा CH3. यांची नावं बघा एकदा. 4-मिथॉक्झीटुलीन. आता तुम्हाला माहिती आहे की हा ग्रुपला आपण पेरेंट मानू शकतो. बेन्झीन रिंग वरती CH3, बेन्झीन रिंग वरती CH3. त्यामुळे टुलीन म्हटला तर 4-मिथॉक्झीटुलीन, 2-मिथॉक्झीटुलीन. सो नाव कशी आहेत? 4-मिथॉक्झीटुलीन, 2-मिथॉक्झीटुलीन. ऑर्थो म्हणजे 2-मिथॉक्झी and पॅरा म्हणजे 4-मिथॉक्झी. संपलं. नाव एकदा कळाली की झालं. टुलीनला पेरेंट मानलं. मग टुलीनच्या सेकंड पोझिशनला ही 1 आहे तर ही सेकंड आहे, ही 1 आहे तर ही 4th आहे. गॉट इट? मग अल्कायलेशन झालं. आता असायलेशन मध्ये काय होतं, सिमिलर वे मध्ये याच्यामध्ये पण तुम्ही AlCl3 टाकलाय. परत हे वॅकंट ऑर्बिटल Cl ला घेईल आणि AlCl4 मायनस तयार करेल. पण जेव्हा इथे AlCl4 मायनस बनणार आहे तेव्हा हा सगळा ग्रुप गेला. त्यामुळे तुमच्या CH3C डबल बॉन्ड O वरती आला पॉझिटिव्ह चार्ज. इकडे जसं क्लोरीन निघून गेल्यावरती CH3 पॉझिटिव्ह तयार झाला ऍज अ इलेक्ट्रोफाइल, तसं इथे Cl निघून गेल्यानंतर C डबल बॉन्ड O CH3 तयार झाला ऍज अ इलेक्ट्रोफाइल. मग परत तुम्ही एनिसोल घ्यायचं. तुम्ही मध्ये बॉन्ड नाही काढले, असा जर रेझोनेटिंग हायब्रिड दाखवलं तरी चालेल. याच्यावरती कोण रिएक्ट करणार आहे? यू हॅव टू पुट CH3C डबल बॉन्ड OCl इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 आणि प्रोडक्ट्स असणार आहेत ऑर्थो अँड पॅरा.
OCH3 ऑर्थो पोझिशनला कुठून C डबल बॉन्ड ओवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून तो लागेल, त्याला कोण लागलं CH3. परत काढा ॲनिसोल, याच्या पॅरा पोझिशनला C डबल बॉन्ड O आणि त्याच कार्बनला कोण लागलं CH3. दॅट्स इट. परत हा तुमचा ऑर्थो प्रोडक्ट, हा तुमचा पॅरा प्रोडक्ट अँड पॅरा इज मेजर. ऑलवेज या केसमध्ये पॅरा मेजर आहे अँड ऑर्थो मायनर आहे. सिमिलरली इकडे सुद्धा पॅरा मेजर, ऑर्थो मायनर. इथे आपले इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन सगळ्या संपल्या. एकदा स्क्रीनशॉट करा या बोर्डचा. सो दिस वॉज एंड ऑफ अल्कोहोल फिनॉल इथर चॅप्टर. यानंतर युजेस आहेत ते तुम्ही रीड करून तुम्हाला लक्षात ठेवायचे. थेरी इथे शिकवण्यात काही अर्थ नाहीये. सो तुम्ही ते स्वतःहून करा. युजेस ऑफ अल्कोहोल, युजेस ऑफ फिनॉल, युजेस ऑफ इथर. सॉल्व एक्सरसाइज ऑन युअर ओन. काही डाऊट आला तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला विचारा. आणि नेक्स्ट वीक मध्ये मोस्ट प्रोबॅबली हा चॅप्टर चालू करतेय अनअकॅडमी वरती लाईव्ह. सो 2 to 3 PM लाईव्ह लेक्चर असेल. टेलिग्राम ग्रुपला या, तुम्हाला तिथे माझ्या लेक्चर्सची लिंक भेटेल. थँक्यू सो मच.